एक निवडणूक आयोग सशक्त असला पाहिजे, त्याच्या अंगामध्ये निवडणुका घेण्याचं बळ असलं पाहिजे आणि तो पारदर्शी असला पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था या देशामध्ये तयार करणं, निर्माण करणं आणि आता महाराष्ट्रामध्ये ज्याही पद्धतीने यांनी मताची चोरी केली आणि त्यामध्ये जिंकणारे पराभूत केले आणि पराभूत जिंकून टाकले. म्हणजे जे 10-5 हजारांना पराभूत होणारे होते ते लाखाच्या फरकाने आले आणि जे लाखाच्या फरकाने माझ्यासारखे निवडून येणार होते ते बरेचसे पराभूत झाले, माझ्यासारखे काटावर आले. आणि म्हणून या दिल्लीमध्ये सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही पुढचं धोरण ठरवू. उद्या निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आम्ही भेटणार आहे आणि 25 तारखेला जंतर मंतरवरती त्या ठिकाणी एक दिवस आम्ही सत्याग्रह करू. आज पहिली भेट आहे. काय घडलं महाराष्ट्रामध्ये त्याचा डाटा मी संजय राऊत साहेबांना देईन. गानोरे गावात एक मिनिट, 25 तारखेच्या आंदोलनात कोण कोण सोबत असणार आहे? नाही, आता चर्चा होईल. 2-3 दिवस आहे दिल्लीमध्ये. सगळ्यांशी भेटल्यानंतर आमची कॉन्स्टिट्यूशन क्लबला प्रेस होईल, त्यामध्ये आम्ही ती जाहीर करू कोण कोण बसणार आहेत. आणि कुणीही नाही बसला तरी मी 3 लाख लोकांचा प्रतिनिधी आहे. मी बसलो म्हणजे 3 लाख लोक बसले असं समजून चालाय. राहुल गांधी एक गावानंतर दुसरं गाव हात वरती करून वोटिंग सिनेरिओ करतोय. गानोरे गावात आता आपण हात वर करून वोटिंग झालंय, नेमकं त्याचे थोडे डिटेल्स आणि काय झालेलं? नाही, धानोरे गावामध्ये त्या लोकांचा असा असंतोष होता की आमच्या गावामधून 50 मतं सुद्धा जायला नाही पाहिजे होती आणि जाणारी नाही. सगळ्या गावानं ग्रामसभा बोलवली आणि त्या ग्रामसभेमध्ये सगळ्या 600 महिला, 600 पुरुष असे 1206 लोकांनी हात वर करून मतदान घेतलं. मला त्या ठिकाणी 900 मतदान दाखवण्यात आलं होतं. मग आमची 300 मतं या गावामधून गेली कशी, हा प्रश्न त्या गावकऱ्यांना होता. म्हणून त्यांनी ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी वोटिंग केलं आणि असं सगळ्या गावामध्ये, महाराष्ट्रातल्या सगळ्या गावामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये तर लोकांना हे असं झालं कसं, म्हणजे ते बॉम्ब फटल्यासारखा अवस्था आहे. म्हणूनच मी याचा शोध घेणं, त्याच्या मुळाशी म्हणजे मुळ्याच्याही खाली जाणं आणि यापुढच्या काळामध्ये कधी ईव्हीएमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मताची चोरी करू द्यायची नाही, हा वेढा उचललेला आहे आणि त्या पद्धतीचं काम चालू आहे.